वेलकम टू ऑल. महाराष्ट्र सरकारने धर्मांतर रोखण्यासंबंधी सक्तीनं धर्मांतर रोखण्यासंबंधी हा कायदा केला आणि असा कायदा करणारा महाराष्ट्र हा भारतातलं 11वं राज्य असणार आहे. साहजिक आहे, आता मोठी पॉलिटिक्स यावर सुरू होणार आहे, मोठी डिबेट यावर सुरू होणार आहे. पण नेहमी एखाद्या डिबेटमध्ये सहभाग होण्यासाठी किंवा एखादी गोष्ट फॉलो करण्यासाठी त्याचे फंडामेंटल्स आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि नेहमीप्रमाणे काय आहे काय नाही, सुप्रीम कोर्टामध्ये जर हे गेलं तर टिकेल का, सगळ्या पैलूचा आपण अभ्यास करणार आहोत. वन स्टॉप व्हिडिओ असणार आहे, व्यवस्थितपणे बघून घ्या. ओके, जर वेळ असेल तर. आता प्रश्न येतो यामध्ये की धर्म स्वातंत्र्य ओके अधिनियमाची गरज का. धर्मांतर बंदी कायद्यात 7 वर्षाची काय असेल शिक्षा असेल. काल यावर डिबेट पण झाली आणि सगळ्या गोष्टी एक्सेट्रा एक्सेट्रा. हा मुद्दा समजायचा असेल की बाबा धर्मांतर जर केलं, बघ हेडलाईन कशी आहे, धर्मांतर बंदी. मुळात या टायटल मध्येच प्रॉब्लेम आहे बरं का. इथं शब्द पाहिजे सक्तीनं, सक्तीनं धर्मांतर बंदी. ही पहिली चूक इथं बरोबर दुरुस्त करून घ्या. हा मुद्दा समजण्यासाठी आपण काही फंडामेंटल समजून घेऊ. पहिल्यांदा पहिला मुद्दा की सर आपल्याला म्हणजे व्यक्तीला सक्तीनं म्हणजे व्यक्तीला आपल्या इथं धर्मांतराचा अधिकार आहे का. पहिला मुद्दा काय की व्यक्तीला भारतामध्ये किंवा भारतीय संविधानाने धर्मांतराचा अधिकार दिलाय का. असे छोटे छोटे प्रश्न घेऊन आपण मुद्दा सॉल्व्ह करू. तर त्याचं उत्तर आहे यस, भारतामध्ये धर्मांतर करू शकते, काही प्रॉब्लेम नाही. स्वमर्जीनं धर्मांतर करू शकते, कोण्याही धर्मात जाऊ शकते, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि इथे एक मुद्दा क्लिअर करून घेतो. समजा एखादा व्यक्ती एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये गेला असेल, त्याला ज्या मूळ धर्मातल्या त्याच्या जातीवरून ज्या त्याला सुविधा मिळतात त्या बंद होत नाही. सिंपल भाषेमध्ये एखादी SC ST OBC जर समजा ख्रिश्चन धर्मामध्ये गेला तर त्याला SC ST OBC मिळून ज्या सुविधा मिळतात त्या त्याला नाकारता येत नाही. म्हणजे त्या उपलब्ध असतात किंवा उपलब्ध होतात. धर्म त्याचा तो असतो आणि त्याला मिळणारा आरक्षण या प्रवर्गानुसार मिळते. ही गोष्ट अधोरेखित करून घ्या, किंवा लक्षात असू द्या. मला वाटलं कॉमेंटमध्ये वगैरे प्रश्न येईल म्हणून मी आधीच क्लिअर करतो. कलम 25 नुसार भारतामध्ये व्यक्तीला धर्मांतराचा अधिकार आहे. परंतु हे धर्मांतर करत असताना हे सक्तीनं केल्या जाऊ शकत नाही. सक्तीनं धर्मांतराला आपलं संविधान प्रोहिबिटेड करतो, धर्मांतराला प्रोहिबिटेड करत नाही. आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं होतं की ही जे त्याला काय म्हणतात की हेडलाईन आहे, ही सक्तीनं धर्मांतर बंदी कायदा ही असायला पाहिजे, फोर्सफुली कन्व्हर्जन. ठीक आहे, पहिला मुद्दा क्लिअर. आता भारतामध्ये संविधानामध्ये विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांनी जे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय, म्हणजे कलम 25 मध्ये जे नमूद आहे किंवा सगळे जे फंडामेंटल राईट आहे ना आपले, हे आपल्या इथं मर्यादित स्वरूपात आहे, म्हणजे लिमिटेड आहे, म्हणजे अमर्याद नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ कलम 19 नुसार तुम्हाला बोलण्याचा फिरण्याचा स्वातंत्र्य दिलाय. याचा अर्थ काय असा होत नाही की तुम्ही काही बोलावं आणि काही फिरावं. त्यावर लिमिटेड आहे, त्यावर मर्यादा आहे. सेम त्या प्रकारच्या मर्यादा या धर्मांतरासाठी, म्हणजे तुम्ही धर्मांतर करू शकता पण सक्तीनं करू शकत नाही. आणि इथंच एका प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळणार आहे की कलम 25 मध्ये सक्तीनं धर्मांतर करता येत नाही ही तरतूद असून पण या 11 राज्यांनी कायदे का बरं केले, त्याचं रिझन काय होतं, त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. आणि इथंच तुम्हाला एक उत्तर मिळेल की सुप्रीम कोर्टामध्ये टिकते की नाही टिकत. जर एखाद्यानं सक्तीनं धर्मांतर केलं तर त्याच्यावर कारवाई करण्यासंबंधी आपल्या इथं सध्या तरतूद नाहीये. काही कायदे लागेल ना, काही नियमावली लागेल ना. आणि कायदे आणि नियमावली ही ज्याच्यामध्ये आहे त्याला भारतीय न्याय संहिता म्हणतात, BNS, ज्याचं जुनं नाव होतं IPC, इंडियन पिनल कोड. तर यामध्ये सक्तीनं धर्मांतरासंबंधी तरतूद नाहीये. फोर्सफुली जर एखाद्याचं कन्व्हर्जन केलं, बरोबर नाही का, तर त्याला शिक्षा देण्यासंबंधी यामध्ये तरतूद नाहीये. यामध्ये कशी तरतूद आहे की एखाद्याला समजा कोणी जर फसवणूक केली किंवा जर काही केली, बळजबरीनं धमकावत असेल तर त्याच्या संबंधी त्याला काय म्हणतात की इथं काय तरतूद आहे, म्हणजे विशेष करून सेक्शन 316 मध्ये, सेक्शन बरं का, BNSचं सेक्शन असते, संविधानाचा कलम असते, 316 मध्ये या संबंधी तरतूद आहे. पण डायरेक्टली धार्मिक बाबीवरून फोर्सफुली त्याचं रिलिजन कन्व्हर्जन या संबंधी तरतूद या BNS मध्ये नाही आहे. म्हणून हे कायदा करण्याची गरज निर्माण होते. हे जे कायदे आहे ना, हे कायदे स्पेसिफिकली जर फोर्सफुली कोणी कन्व्हर्जन करत असेल धर्म, कळलं का इथपर्यंत, तर त्याला टॅकल करते. आणि म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये जर ह्या गोष्टी गेल्या तर या त्याला काय म्हणतात की टिकणार.
मी पुन्हा सांगतो, या टिकणार बरं का. मी आताच 11 राज्यांनी ज्या केल्या या 100% टिकणार. कारण मूळ संविधानाचा गाभा कोण काय आहे की धर्मांतर तुम्हाला करता येते पण सक्तीनं करता येत नाही. पण एक आहे कोणतं, जर एखाद्यानं धर्मांतर केलं आणि त्यानं म्हणलं मी स्वमर्जीनं करत आहो, तर हा कायदा तिथं लागू पडणार नाही. म्हणजे तुम्ही एक माइंडसेट तयार करा. ह्या न्यूजवरून कदाचित चुकीचा तुम्हाला समज झाला असेल की धर्मांतरच थांबवलं. धर्मांतर नाही थांबवलं, सक्तीनं धर्मांतर थांबवलं. विषय कळला. म्हणून हा कायदा सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल, त्यात कुठेही तुम्ही किंतु परंतु घेऊ नका. कळलं की इथपर्यंत. फोर्सफुली कन्व्हर्जन इज अ प्रोहिबिटेड अकॉर्डिंग टू आर्टिकल 25. कन्व्हर्जन म्हणजे धर्म बदलणे हे आपल्या इथं संविधान हे करत नाही, ते लागू करते. आणि मग 11 राज्यांनी हा कायदा केला. ओके, कारण यामध्ये या तरतुदी नव्हत्या. मग आता या कायद्यानुसार काय काय तरतूद करण्यात आली, तर ती तरतूद अशी करण्यात आली की जर समजा कोणी, बघा इथं चुकलं असेल तरी इथं बरोबर आहे, आमिष प्रलोभने दाखवून जर कोणी फसवणूक आणि धर्मांतर करत असेल तर त्याला काय म्हणतात की 1 लाख रुपये दंड, आणि त्याला काय म्हणतात की मॅक्सिमम 7 वर्ष आणि डबल जर असेल तर 10 वर्षापर्यंत इथं शिक्षा दिलेली आहे. म्हणजे वारंवार जर होत असेल तर ओके 10 वर्ष आणि 10 लाखापर्यंत जर डबल म्हणजे गुन्हा केला त्याच व्यक्तीनं तर अशी तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. जर एखाद्या व्यक्तीला धर्मांतर करायचं असेल तर त्या धर्मांतराची त्याला काय म्हणतात की प्रोसेस यामध्ये स्पष्ट केलेली आहे. ती प्रोसेस काय आहे, तर त्याला जिल्हाधिकाऱ्याकडे 60 दिवस आधी तशी काय द्यावी लागेल, नोटीस द्यावी लागेल. ही नोटीस देणं म्हणजे याचा अर्थ काय होतो की माझं कन्व्हर्जन फोर्सफुली होत नाही असं त्याचा अर्थ होतो ना. त्यामुळे इथं पण सुप्रीम कोर्ट याला रद्द करणार नाही. ओके, म्हणजे 60 दिवस आधी नोटीस द्यावी लागेल. ठीक आहे इथपर्यंत. म्हणजे गव्हर्नमेंटचा वॉच असेल एक प्रकारे याच्यावर. दुसरी गोष्ट ओके की 21 दिवसात ओके जो तपशील आहे तो धर्मांतर झाल्यानंतर तो जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करणे काय आवश्यक आहे. अगेन कशासाठी, तर फोर्सफुली धर्मांतर केलं नाही आहे यासाठी. चला कळलं. आणि यामध्ये एक विशेष तरतूद आहे बरं का, की जर तुमचं फोर्सफुली कोणी कन्व्हर्जन केलं असेल आणि जर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तर त्यामध्ये निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी स्वतः त्या व्यक्तीची आहे. कोणाची, ज्यानं तुमचं फोर्सफुली कन्व्हर्जन केलं किंवा फोर्सफुली धर्मांतर केलं. हे कायद्याचं वैशिष्ट्य आहे बरं का, की म्हणजे उदाहरणार्थ तुमच्यावर गुन्हा दाखल झाला तर तुम्हाला सिद्ध करावं लागते की मी निर्दोष आहो. गव्हर्नमेंट सिद्ध करणार नाही बरं का की हा दोषी आहे. ठीक इथपर्यंत. तर हे या कायद्याची मोठा त्याला काय म्हणतात की ही वैशिष्ट्ये मानण्यात येतात. इथपर्यंत काय काय घेतलं आपण. धर्मांतर संविधान परवानगी देते का, 100% देते. फोर्सफुली धर्मांतराला परवानगी देते का, 100% देत नाही. नंबर 3 की भारतीय न्याय संहिता आपल्याकडे असताना, विषय कळली इथपर्यंत आपण जुनं नाव IPC होतं, तरी कायद्याची गरज का बरं निर्माण केली, कारण यामध्ये स्पेसिफिकली धर्मांतरावरून ओके तरतूद नाही आहे. त्यामुळे ही तरतूद केली. सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल का, तर 100% हे टिकणार. कारण हा फोर्सफुली धर्मांतराला प्रोहिबिटेड करतो की जे कलम 25चा काय आपल्या इथं गाभा आहे. ठीक आहे इथपर्यंत. तर या तऱ्हेनं आता साहजिक याच्यावर पॉलिटिक्स तर होणार आहे, यात कुठेही दुमत नाही. कारण प्रत्येक पक्षाचा एक स्वतंत्र त्याला काय म्हणतात की अजेंडा असतो. त्याच्यामध्ये आपल्याला जायचं पण नाहीये आणि त्याच्यामध्ये मी पण जात नाही, तुम्ही पण जाऊ नका. माझं मूळ काम काय आहे की तुम्हाला याचं एक बेस तयार करून देणे की फॅक्ट्स काय आहे. आपल्या डिबेटर तयार करायचे आहे बरं का, आपल्याला फॉलोअर तयार करायची नाहीये. डिबेटर म्हणजे त्याला कळलं पाहिजे योग्य काय अयोग्य काय, या कायद्यातल्या तरतुदी काय, त्याच्यानंतर बोलावं. नाही तर कसं आहे माहितीये का की सावंत के अंधे को हराराही दिखता असा कार्यक्रम होता कामा नये की बाबा बीजेपी सरकार आलं दिलं उडून, काँग्रेस सरकार आलं दिलं उडून, असं नाही ते. ठीक आहे प्रथम. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की भारतीय संविधानामध्ये आपल्या इथं जे काही त्याला काय म्हणतात की धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे तो जागतिक स्तरापेक्षा खूप त्याला काय म्हणतात की वेगळा आहे बरं का. मी नेहमी तुम्हाला सांगतो की सेक्युलरिझम हा भारताचा स्वतंत्र एक ब्रँड आहे. म्हणजे इव्हन म्हणजे UPSCचे प्रश्न जर बघितले त्यामध्ये UPSCने असे प्रश्न विचारले आहे की फ्रान्स किंवा युरोपानं भारताकडून काय शिकायला पाहिजे सेक्युलरिझमच्या बाबतीमध्ये. भारताकडून काय शिकायला पाहिजे बरं का. त्याचं कारण काय माहितीये का, कारण बघा जर युरोपाचा विचार जर केला युरोपाचा, तर युरोपामध्ये सेक्युलरिझम कसं आहे, तर तिथं धर्म आणि राज्य, एस फॉर स्टेट आर फॉर रिलिजन, हे दोन्ही वेगळे आहे. पण युरोपामध्ये या राज्याचा एक स्वतंत्र धर्म आहे. विषय कळले इथपर्यंत. राज्याचा धर्म आहे आणि तो कोणता धर्म आहे, जो बहुसंख्याक लोकांचा आहे तो धर्म आहे. आणि या धर्मानुसार मग इतर नागरिकांनी काय करायचं आहे, ओके आचरण करायचं आहे. हा युरोपातला कार्यक्रम आहे. युरोपातला. भारतात बघा बरोबर याच्या उलट आहे.
भारतामध्ये राज्याचा हा कोणताही धर्म नाही आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वधर्मानुसार आचरणाचा अधिकार आहे. म्हणजे विचार करा किती मोठी ग्लोरी आहे भारतीय संविधानाची. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूळ संविधानामध्ये प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द टाकू नका याचं जे आर्ग्युमेंट दिलं ना, त्याचं कारणच हे होतं की चुकून भारतामध्ये जर त्या सेक्युलरिझमचा अर्थ जर असा टाकला, असा काढला की राज्याचा धर्म असेल जे युरोपामध्ये आहे, तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकते, देश अजून फुटू शकतो. म्हणून तो नंतर 42व्या घटना दुरुस्तीनं तो टाकण्यात आला आणि टाकलाही नसता तर काही फरक पडला नसता. ऑलरेडी संविधानामध्ये त्या तरतुदी होत्याच. इज दॅट क्लिअर? नागरिकांच्या धार्मिक अधिकार कलम 25, 26, 27 मध्ये आहेच ना बाबा. आणि भारतामध्ये राज्याचा धर्म नाही आहे हे त्याच्यामध्येच अप्रत्यक्ष नमूद आहे. ते टाकल्यामुळे काही परिणाम पडला नाही तेवढा. परंतु लक्षात ठेवायचं, न टाकण्यासाठी हे आर्ग्युमेंट दिलं की जे रेड कलर मध्ये तुम्हाला दिसत आहे असा अर्थ निघू नये. विषय कळलं? आणि विचार करा 75 वर्ष 76 वर्षानंतर पण बाबासाहेबांचे ते विचार आजही प्रासंगिक आहे. आजही धर्मावरून मला सांगा भांडण होऊनच राहिले ना. सर्वसामान्य करत नाही भांडणं, लक्षात ठेवायचं. हे वरून अजेंडा आहे तो खाली मग भांडायला सुरुवात करते, तो एक वेगळा विषय आहे, त्याच्यामध्ये आपण जाऊ नका आणि मला पण घेऊन जाऊ नका. तर यामुळे हे भारताचं म्हणजे राज्याचा धर्म नसेल आणि व्यक्तीला स्वधर्म आचरणाचा अधिकार असेल. आणि दुसऱ्या बाजूनं बघा, रिलीजन स्टेटमध्ये इंटरफेअर करू शकत नाही, धर्म राज्यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही, पण राज्य मात्र धर्मामध्ये इंटरफेअर करू शकतो. पुन्हा रिपीट, म्हणजे मी नेहमी एक उदाहरण देतो म्हणजे समजण्यासाठी की ऑफिसमध्ये देवी देवतांचे फोटो लावू शकत नाही, परंतु मंदिरामध्ये राज्याचे फोटो लावू शकतात, म्हणजे प्रधानमंत्रीचे वगैरे, राष्ट्रपतींचे वगैरे. मी काय म्हणलं कळलं का? धर्म राज्यात जाऊ शकत नाही, पण राज्य धर्मात जाऊ शकतो. मग तुमचा मला लगेच एक प्रश्न असेल की सर, ते पार्लमेंटचं उद्घाटन झालं, मोदीजींनी पार्लमेंटचं उद्घाटन केलं, तिथं फक्त हिंदू धर्माबद्दलच दिसलं. हिंदू धर्माबद्दल दिसलं नाही, तुला फक्त हिंदू धर्माबद्दल दाखवलं. तिथं सर्वधर्मीय प्रार्थना पण झाली होती, सगळ्या गोष्टी झाल्या, पण दाखवताना तुला फक्त तेवढं दाखवलं आणि तू पण तेवढंच बघितलं. विषय कळलं? त्याचं उत्तर पुढे ऐकून घ्या की राज्य धर्मामध्ये हस्तक्षेप करू शकतो. कुठल्या बाबतीमध्ये? तर सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये. कळलं का? पूजा अर्चनेच्या बाबतीमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. उदाहरण देतो, शिर्डी साई संस्थान साईबाबांचं व्यवस्थापन कसं करायचं हे गव्हर्नमेंट ठरवू शकते, पण साईबाबाची काकड आरती, साईबाबाची पूजा अर्चना ही कशी करायची हे राज्य ठरवू शकत नाही. विषय कळली इथपर्यंत? म्हणजे मी नेहमी म्हणतो त्या मंदिराच्या, त्याला काय म्हणतात की त्या गाभाऱ्याच्या थोडं अलीकडपर्यंत राज्य जाऊ शकते, त्याच्या पलीकडे राज्य जाऊ शकत नाही. विषय कळलं? तर हे या प्रकारची त्याला काय म्हणतात की ग्लोरी आहे. दुसरं, राज्य एका धर्माचं संवर्धन करू शकत नाही, मात्र राज्य सर्व धर्माचं संवर्धन करू शकते. विषय कळलं? तुम्हाला माहिती, तुम्ही मला सास्कर कुंभमेळा आयोजित करते सरकार, पैसे खर्च करते, हज यात्रेला पण सरकार सबसिडी देते. विषय काय? तू बघून तेवढा राहिला, बाकी पण गोष्टी आहे बरं का. समजली? पण राज्य एका धर्माचं संवर्धन करू शकत नाही, सर्वांचं करू शकते. तर हे भारताचं सेक्युलरिझम आहे किंवा हे भारताचं संविधानाचं फॅब्रिक आहे. समजलं मी काय म्हटलं? तर म्हणून अशा वेळेस त्याला काय म्हणतात की या प्रकारचं जे धर्मांतराविषयी जे कायदे त्याला काय म्हणतात की आले. ओके, हे बॅच आपलं एक वेळा बघून घ्या. मला वाटते ऍडव्हर्टाईज मी मागच्या लेक्चरमध्ये नेहमीच करत असतो. जर तुमचं आपलं पॉलिटीचं लेक्चर इकॉनॉमिक्स याच प्रकारे चालते बरं का. म्हणजे आपल्या बॅचचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की मी समग्र शिकवतो. म्हणजे एक वेळा जर पुराणा बॅच केली तर दुसरीकडे बॅच करण्याची गरज पडता कामा नये. आणि दुसरं, येणार तर याच्यामधनं, आणि जर आपल्यामधनं आलं नाही तर ते कुठूनच येत नाही बरं का. व्हिडिओ रेकॉर्ड करून घ्या माझा आणि याला कोड वापरा, ABHI काय म्हणतात त्याला 50 वापरा, 50% डिस्काउंट मिळेल कंबो बॅचवर. या पूर्व परीक्षेच्या बॅचेस आपल्या, ठीक आहे. जे तुम्हाला पाहिजे ते ॲपवर बघून घ्या, व्यवस्थितपणे तयारी करा. बॅचचं एकच वैशिष्ट्य आहे समग्रता. का बरं? माझं म्हणणं आहे एका वेळा सगळं करून घ्या, झटकन पास, नाहीतर मग बाकी. तर विषय असा आहे, त्याला काय म्हणतात की ह्या सगळ्या बाबींमध्ये की भारतामध्ये त्याला काय म्हणतात की जे सेक्युलरिझमचं फॅब्रिक आहे ते अतिशय मजबूत आहे. आणि या प्रकारचे कायदे आणण्याची दोन कारणं आहे, एक घोषित आणि एक अघोषित. एक घोषित कारण म्हणजे काय की आपल्या इथं जे भारतीय न्याय संहिता आहे त्यामध्ये या संबंधी कुठलीही तरतूद नाही. तर साहजिक आहे, ते तरतूद पाहिजे का? तर 100% हो, पण याचा पॉलिटिकली मिसयूज होता कामा नये, राजकीय ह्याचा गैरवापर होता कामा नये. याला लव जिहाद नाव दिलाय उत्तर प्रदेश सरकारनं. आता लव जिहाद नाव देण्याचं काही गरजच नाही, याला घर वापसी नाव दिलाय, काही गरजच नाही ना. फक्त कलम 25ला फोर्सफुली कन्व्हर्जन जे प्रोहिबिटेड करतो ते थांबवण्यासाठी हा कायदा आणण्यात आलेला आहे. त्यामुळे इथं
म्हणजे हे होऊ नये. फक्त एक आहे, सुप्रीम कोर्ट मध्ये जेव्हा केस जाणार काही प्रश्न विचारणार बरं का. म्हणजे एक मला प्रश्न विचारणार सुप्रीम कोर्ट असं वाटते की बाबा तू म्हणतं 30 दिवसाची नोटीस दे, धर्मांतर झाल्यानंतर 21 दिवसाचं इन्फॉर्मेशन कर, पण धर्म ही तर वैयक्तिक बाब आहे. कळलं की परत त्याला सार्वजनिक करणं हे कसं काय, याच्यावरून कदाचित सुप्रीम कोर्ट म्हणजे ताशेरे उडू शकतो. पण मात्र फोर्सफुली कन्व्हर्जन संदर्भात हा कायदा रद्द करू शकत नाही, कारण याचा फेब्रिक कलम 25 मध्ये आहे. आणि शेवटी वाक्य बोलतो, धर्मांतर हे कुठे गेलं बाबा, धर्मांतर बंदी कायदा हा शब्द चूक आहे, सक्तीनं धर्मांतर बंदी कायदा हा शब्द करेक्ट आहे. मला वाटतं समजलं असेल मला काय बोलायचं आहे. तर चला ठीक आहे, काही तुमच्या प्रतिक्रिया असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कन्स्ट्रक्टिव्ह प्रतिक्रिया या नक्की सांगा. कळलं का इथपर्यंत, त्याचं नेहमी स्वागत करत असतो मी. आणि दुसरी गोष्ट की आज मी आणली नाही, थोडं आता जे अनसबस्क्राईब आपले लोक आहे ते सबस्क्राईब करत आहे, त्यांना त्याला काय म्हणतात की म्हणजे ऍक्च्युली वॉच टाइम आपला जास्त आहे पण ते सबस्क्राईब करत नव्हते. त्यामुळे तुम्ही पण केलं नसेल तर टीमची सूचना आहे तुम्हाला ते करून घ्या, म्हणजे जेव्हा आपण हे असं लाईव्ह येतो मी तुम्हाला ते इन्फॉर्मेशन मिळून जाते. चला ठीक आहे, तर थांबू आपण इथंच. ओके, राज्यसेवेची तयारी करत असाल त्याला काय म्हणतात की ह्या आपल्या बॅचेस आहे, एक वेळा बघून घ्या. कळलं का, राज्यसेवेवाल्यांनी ABHI ओके 25 हा कोड वापरा. सगळ्या बॅचेस तुम्हाला सेक्शन वाईज यामध्ये अवेलेबल आहे. आणि कंबाईन वाल्यांनी कोणता कोड वापरा, कुठे गेला बाबा तो, ओके ABHI 50 हा कोड वापरा, व्यवस्थितपणे होऊन जाईल ते. ठीक आहे, आणि आपल्या बुकमध्ये पण याचा मी समावेश केलेला आहे. ठीक आहे, चलो आजच्या ठळक बातम्या इथंच आपण संपवते. थँक्यू.